पिंपरी भोसरीत आयोजित सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारच्या कामकाजावर सवाल उपस्थित केला। त्यांनी मागील 9 वर्षात 60,000 कोटींच्या बजेटमध्ये कोणते काम झाले याचा तपशील सरकारनं जनतेसमोर मांडावा असं आवाहन केलंय। अजित पवार म्हणाले की 40,000 कोटींच्या बजेटमध्ये केलेली कामे कुठे झाली, कुणाची संपत्ती वाढली, कुणी राजगुरू तालुक्यात जमीन घेतली, यासारख्या प्रश्नांची स्पष्टता हवी। तसेच 70 लाखांचा पूल 7 कोटींमध्ये कुणी मिळवला याबाबतही चर्चा करावी असं ते म्हणाले। आणि या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं घड्याळाचं चिन्ह देऊन उभे राहिलेले सर्वच्या सर्व सन्माननीय उमेदवार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणूक 15 तारखेला मतदान होतं आहे, 16ला काउंटिंग आहे। मी आज इथं आवर्जून इथं सभा घ्यायला आलोय, ते भोसरीमध्ये आलोय। प्रभाग क्रमांक 7च्या प्रचार सभेच्या निमित्तानं येत असताना मी माझ्या जवळपासच्या सगळ्याच उमेदवारांचा उल्लेख करणार आहे। आणि आपण भर दुपारी माझ्या लाडक्या बहिणी, माझे बांधव इतक्या मोठ्या संख्येने आले आणि वडीलधारी पण लोक मागं बसले, ते एवढ्या मोठ्या संख्येने आले, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो। उमेदवार देत असताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ह्या भोसरीकरांनी, या पिंपरी चिंचवडकरांनी मला 91 साली खासदार केलं आणि मी त्यावेळेस ठरवलं, नंतर मी राजीनामा दिला, साहेबांना तिथं त्या पोस्टवर जायचं होतं म्हणून, पण तेव्हापासून मी ठरवलं ही माझी कर्मभूमी। ह्या लोकांनी मला कुठलंही काम न करता खासदार केलं, साहेबांकडे बघून, राजीव गांधींकडे बघून, काँग्रेस पक्षाकडे बघून। आता मी यांच्याकरता असं काही करणार की माझं मला पण समाधान मिळेल की आपण ह्या लोकांनी दाखवलेला विश्वास हा आपण पात्र ठरवला, कारण आपण एक परिवारातले आहोत। मी जातपात मानत नाही, जातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार मी करत नाही। माणुसकी आपली जात आहे। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने मी पुढे चाललोय। सेक्युलर विचारधारा आहे। ह्या मिनी भारत आहे, ही उद्योग नगरी आहे, ही कामगार नगरी आहे, ही कष्टकऱ्यांची नगरी आहे। ह्याच्यामध्ये मेहनत घेतात, घाम गाळतात, अनेक जण कामगार म्हणून काम करतात आणि काही जण छोटे मोठे व्यवसायधारक म्हणून काम करतात। टेल्को सारख्या, बजाज सारख्या, फिनोलेक्स सारख्या भारत, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कंपन्या ह्या परिसरामध्ये आल्या, काही आता बाहेर गेल्यात, परंतु ह्या सगळ्या होत असताना आपण ह्या शहराला जी गावं होती, गावाची नगरपालिका झाली, नगरपालिकेची महानगरपालिका झाली। पण नंतर आम्ही सगळ्यांनी एवढं लक्ष दिलं, मी तर इतकं बारकाईनं लक्ष दिलं। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, पुणे।